ही अक्कल त्यांना ना ठॉ ठॉ करू कसं समजतं. ही चहा जीवनाच टी लिमिटेड हे चहा अतिशय उत्कृष्ट कडक चहा त्या चहापत्तीचा होतो त्यांच्याकडून. हे बघा हे युट्यूबला जाणार बुवा आणि त्याच्यासाठी 200 रुपये दिलेत. ही साधी गोष्ट नाही. गुंडू सावंत त्याची ॲडव्हर्टाईज करता. तू वरती कर पिशी घ्या तुझी हाकेल पिशी आहे. त्यांच्याकडून ती चहा पावडर माझ्यासाठी आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, तुझे लागी है लगन फिर हमें चल रहा है ये मन, मैं अधूरा हूँ तेरे बिना, जैसे दिल के बिना धड़कन, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार. आणि याच गाण्यावर दुसरं आलंय बघा. काली महिना दिसतेस करून येईल कोरोना जाशील मरून, काळी महिना दिसतेस करून होईल कोरोना जाशील मरून, लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून, लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून, लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून, काळी महिना दिसतेस करून होईल कोरोना जाशील मरून, काळी महिना दिसतेस करून होईल कोरोना जाशील मरून, लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून, लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून. आणि गोट्या सिरियल मधलं प्रयत्न करतोय. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, जसे रुजावे बियाणे माळराणी कडकात, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, जसे रुजावे बियाणे माळराणी कडकात, बीजा हवी निजराणी हवी माहिती पकर, लख प्रकाश निर्माण ज्यास कष्टाचा पाझर, हवी अंधार त्या रात्री, हवी अंधार त्या रात्री, चंद्र किरणांचे साथ, कैसे रुजावे बियाणे माळराणी खडकात, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. अजून एक गाण्याच्या फरमाईशसाठी 500 रुपये पारितोषिक आलेले आहे. दशावतारामध्ये अतिशय बरेच दशावतार कलाकार हे गाणं घेतात.
पाखराजा थोडा इफेक्ट आहे पाखराजा दूर देशी पाखराजा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या सांग माझा निरोप माझ्या सांग माझा निरोप माझ्या साधना पाखराजा पाखराजा दूर देशी पाखराजा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना चैत्राचे चांदणे मला आज बोलवे बोलण्यात त्याच्या मान पार मालवे मी आज एकरी साधना कुणाची म्हणून मी साधना सांग साधना पाखराजा दूर देशी पाखराजा दूर देशी सांग माझा निरोप सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना नवीन नवीन गाणी येतात ती लगेच म्हणजे पडद्याआड जातात परंतु आज 40 वर्ष झाली सत्यनारायणाची पूजा कुणाकडे पण असू दे परंतु ती सत्यनारायणाची पूजा आटोपल्यानंतर एकच गाणं अजून लावलं जातं बघा अरे नाखवा जपून चालव होडी ठीक आहे या गाण्यावरती मी गजरच घेतो 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सलग सखे पंढरीला सलग सखे पंढरीला तुझ्या निराठे भावती केले चल भेटू विठ्ठल नको माईला सलग सखे गजराला सुरुवात करतोय आणि त्या गजराच्या माध्यमातून नक्की 100% भुवनी बरंच काही बोलले परंतु मी आणि बऱ्याच ठिकाणी मी पूर्वी म्हणजे खूप म्हटलंय त्या गाणं आणि त्या गाण्यावर लाखो रुपये मिळवलेत सुद्धा आता हल्ली काय त्या गाणं म्हणत नाही तरी पण फरमाईश आहे म्हणतोय मी गाणं चनपचन गौडा कुंभार माझा कोड नावा तंदक तंदी तंदा तंदक बंदी तंदक तंदी तंदा तंदक बंदी आरुमुरु अंबत्तु आरुमुरु अंबत्तु वंबत्तु कुंदिना कोडनावा आरुमुरु अंबत्तु बरेच लोकांना याचा अर्थ माहिती आहे परंतु काही लोकांना माहिती नाही आर म्हणजे 6 वंड याड मुन नाक ऐद आर योळ एवढ संबत आणि हस्त आरुमुरु अंबत्तु म्हणजे 6 आणि 3 9 असं त्या गाण्यामध्ये सांगितलं 6 आणि 3 9 माणसाच्या शरीराला 9 भोक आहे तुम्ही विचार करू नका किंवा तू पण सांगा ना तुम्ही सांगतो तू घेता याला सांगते काय 2 4 6 7 8 आणि 9 आणि 10वं भोग सुद्धा आहे लक्षात घ्या आणि 10वं भोग ते इथे आहे आणि ते जर त्याचा जर दरवाजा उघडायला पाहिजे तर मग सद्गुरूला शरण गेलं पाहिजे तर तुम्हाला 10वं द्वार उघडणार लक्षात घ्या म्हणून म्हटलं बघा आलू
कसं झालं बरोबर आहे. आणि तो चुटके तुझ्या तोंडातून ऐकून बरं वाटतं एकंदरीत मी आनंद घेते त्याचा. गजराला सुरुवात करतोय. खरं तर गजराला आज मला वेगळ्या चालीवर म्हणायचा होता, परंतु ज्या चालीमध्ये का माझा गजर होता त्याच चालीवरती आपल्या गावातील त्याचं म्हणजे राजू सावंतचा मुलगा त्याने मला ज्ञानदेव मिस्त्री बुवा त्याने मला एवढा गजर सुरेख लिहून दिलाय तुमच्या या देवळाच्या कलश श्रवणाच्या बाबतीत. त्या गजरात तो गजर मी 100% म्हणजे मध्येच घेणार आहे. मग त्यामुळे मी माझ्या गजराची जी त्याच चालीवर होता तो आई तुझा डोंगर या चालीवर गजर होता मला खरं म्हणायचा, परंतु त्याने त्या चालीवर दिला त्याच्यामुळे मी माझा गजर थोडासा चेंज करतो म्हणजे त्यांची चाल जरा वेगळी होईल. खूप उत्कृष्ट त्याने आणि एवढा आवाज म्हणजे मला त्याने रेकॉर्ड करून पाठवले. खूप छान लिहिलंय गजर. रसिकानो भाविकानो वाट संसाराची नाग मोडी. रसिकानो भाविकानो वाट संसाराची नाग मोडी. हरिनामाची लावून गोडी जीवनाची चालवा. हरिनामाची लावून गोडी हरिनामाची चालवा गाडी. हरिनामाची चालवा. रसिकानो भाविकानो रसिकानो भाविकानो वाट संसाराची नाग मोडी. वाट संसाराची नाग मोडी. हरिनामाची लावून गोडी जीवनाची चालवा. राम नामाने गगन तरले पाप वाल्या कोळ्याले हरले. राम नामाने गगन तरले पाप वाल्या कोळ्याले हरले. जीवन अहिल्ले ते उद्धरले हरिनाम हे ते जगले. जीवन अहिले ते उद्धरले हरिनाम हे ते जगले. अहिल्या ही गौतम ऋषींची म्हणजे पतिव्रता होती बघा. अहिल्या गौतम ऋषींची पत्नी आणि तिचं तेज म्हणजे एवढी सुंदर दिसायला होती की तिच्यावर इंद्र भाळला. आणि गौतम ऋषी स्नानाला गेलेले असताना त्या इंद्राने गौतम ऋषींचा चेहरा म्हणजे आपल्या म्हणजे इंद्राने काय केलं की गौतम ऋषींच्या चेहऱ्याने आपलं रूप बदललं. गौतम ऋषींचा चेहरा घेतला आणि त्या अहिल्याच्या त्या झोपडीमध्ये गेले. आणि गौतम ऋषी ज्यावेळेस त्या पाण्यातून आंघोळ करून बाहेर येताना बघितलं तर इंद्र आणि अहिल्या बाहेर येताना दिसलं. त्या अहिल्याने ओळखलं नाही गौतम ऋषींना. त्या इंद्राला ओळखलं नाही. रूप घेतलंय आपल्या नवऱ्याचं ते. आणि त्यावेळेस गौतम ऋषींना राग आला की आपली पत्नी इंद्राच्या समोर, कारण गौतम ऋषींना जेवढं ज्ञान होतं त्याने इंद्राला लगेच ओळखलं. आणि अहिल्याने आपल्या स्वतःच्या नवऱ्याला ओळखलं नाही म्हणून गौतम ऋषींनी शाप दिला की जा शिळा होऊन पडशील म्हणजे दगड होऊन पडशील. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श चरण स्पर्श होतील त्यावेळेस तुझा उद्धार होईल. आणि त्यावेळेस अहिल्याचा उद्धार झाला. असे अनेक शाप दिलेत एकमेकाला. खुद्द रावणाला त्याच्या बहिणीने शूर्पणखाने श्राप दिला की तू मरून पडशील युद्धाच्या रणांगणात. रामाच्या हातून तुझं मरण होईल. कारण शूर्पणखा ही रावणाची बहीण, तरी तिने भावाला शाप दिला तू मरून पडणार म्हणून. का तर तिचा मुलगा शंभरी
त्याचं नाव शंभरी. त्याला लक्ष्मणने ठार मारलं. आपला मुलगाला कोणी मारलं म्हणून बघण्यासाठी लक्ष्मणाकडे गेली. ती एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन गेली. लक्ष्मणाने तिला ओळखलं नाही, कारण तिला बदला घ्यायचा होता. आणि लक्ष्मणाला सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय. लक्ष्मण म्हणाले माझ्याशी लग्न करायचं असेल तर ते माझ्याकडे काही नाही. प्रभू रामाने जर सांगितलं, होकार दिला, तर मी तुझ्याशी लग्न करेन. प्रभू रामाकडे रूप बदलून गेली, एक सुंदर स्त्रीचं रूप. परंतु प्रभू रामाने ओळखलं की ही रावणाची बहीण आहे, शूर्पणखा. तिने सांगितलं, प्रभू रामा, तुझी आम्हाला परमिशन पाहिजे, तुझी मान्यता पाहिजे. लक्ष्मण त्याच्याशिवाय ऐकणार नाही, पण तू लिखापडी करून काहीतरी दे. प्रभू राम म्हणाले, इथे लिहिण्यासारखी जागाच नाहीये. पण शूर्पणखेच्या पाठीवरती लिहिलं. प्रभू रामाने का तर तिला दिसू नये म्हणून, केवळ लक्ष्मणाने वाचावं. पाठीवरती लिहिलं की लक्ष्मणा, ही रावणाची बहीण शूर्पणखा आहे, एका सुंदर स्त्रीचं रूप तुला भुलवण्यासाठी करून आलेली आहे. तेव्हा एक काम कर, तिचं नाक आणि कान कापून टाकते. का रावणे रावणाकडे बोललं. त्याचं काय माहिती, तू मान घ्या का आलं होतं तुझं घेतो काय संबंध. तू कोयती कट बोलतो बुवा, कोयती कट. बरं, कोयतो कट मी मारलं आजूबाजू. आणि त्यावेळेस त्या शूर्पणखेने लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणाला सांगितलं की प्रभू रामाने आपल्या लग्नाला मान्यता दिलेली आहे. तो म्हणला, कुठे काय पुरावा आहे. तिने पाठ करून दाखवली. लक्ष्मणाने वाचलं आणि रामाचा आदेश. शूर्पणखाचं नाक कापला आणि तिचं कान कापलो. तेव्हा रावणाकडे ना शाप दिला की तू मरतो अशीच म्हणून, लक्षात घ्या. रामदूत हनुमंत, रामदूत हनुमंत, रामदूत हनुमंत. प्रभू रामाची डरकाळी फोडी, प्रभू रामाची डरकाळी फोडी. हरी रामाची लावून गोडी, जीवन चालवावं. रसिकानो भाविकानो, रसिकानो भाविकानो, वाट संसाराची नांग मोडी. द्वापार युगात वाढले पाप, मारले कौरव रूपीचे साप. द्वापार युगात वाढलं पाप, मारले कौरव रूपीचे साप. किती सांगावा पांडव प्रताप, होता पाठीशी विश्वासा बाप. पांडवांनी जर महाभारत जिंकलं असेल तर केवळ आणि केवळ प्रभू श्रीकृष्णामुळे. लक्षात घ्या. हे आपण जुन्या गोष्टी सांगताना आपल्या सुद्धा आयुष्यातल्या जुन्या गोष्टी आठवतात. बोने मगाशी सांगितलं जुनं आणि नवीन. जुनं आणि नवीन. पूर्वीच्या काळी एखाद्या जर वयस्कर लोकांना विचारलं किती मुलं, तर 7 किंवा 8 सांगायचे. आणि आता 1 किंवा 2. कारण आता प्लॅनिंगच तसं चालू आहे. आता आपला संसार छोटा आणि आपलं कुटुंब सुखी कुटुंब, याच्यात पलीकडे कोण जायला बघत नाही. पूर्वी विचारलं तर किती, 4 झील 5 चढवा, म्हणजे 9 एका 10 अशी मुलं व्हायची. आता तेवढी. आता लग्न झालं समजा तर त्या नवरा बायकोचं सेटिंग चालतं. सेटिंग म्हणजे कसं, ती बायको सांगते हो आपल्याला 2 वर्ष मुलबाळ काही नको. आणि 2 वर्ष झाल्यानंतर मग बापूस म्हातारा लोक विचारता, बाबू असं का. बाबू ढोकरा बकरा फोडून गेलो तरी काय नाही पडलं. आणि
समजा बायको 2 वर्षानंतर गरोदर राहिली, समजा किती आपल्या नवऱ्या सांगतील अहो मी ना आई बनणार आहे. मग तो बाप लय खुश होता, लक्षात घ्या. त्याला खूप म्हणजे समाधान वाटतं. मग तो काय करता, पुढे काहीतरी टेन्शन नको म्हणून डॉक्टरकडे नेतात. डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर सांगतात, हल्लीच्या स्त्रियांना काय सांगतात की हिला बेड रेस्टची गरज आहे. बेड रेस्ट ती वाटच बघित असतं, बेड रेस्ट घ्यावा लागतात. हिने काय 9 महिन्यापर्यंत होऊ नको, जाग्यावर उठले नाही. सासू गेली, आयुष्यभर भांडी घासूनच गेली बिचारी सासू. आणि ती आणि तिचा रिमोट हातात आणि टीव्ही समोर, जो मला सांगतो फ्लॅट टीव्ही. आणि मग तिचे सिरियली चालू बघा. चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी घुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलाने मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे. जिथे सावली दूर जाते जराते, तिथे हात तू हात घेशील ना, मला साथ देशील माझा होशील आणि पूर्वीमध्ये जमीन आसमानाचा फरक चाललाय. आता कसं आहे, बायकोला धरूनच संसार चालतो. लक्षात घ्या, बायकोचा ज्याचा वाकडा तो खाय चुलीची लाकडा, त्याच्या जमण्यासारखे नाही, ते तो संसार. आता तुम्हाला मी उदाहरण देताना माझ्या घरातून देतो. मी आता माझे ना दररोज कार्यक्रम आहे, दररोज, आणि 4, 5, 6 वाजल्याशिवाय घरी येत नाही. आणि ती बायको जर व्यवस्थित असली, हो जातं या तुमचा आपला दररोज असला आणि चांगल्या म्हणून जावा तिकडे ओरशी का वेळेवर जावा, जेवण बिवण घालून मी चांगलं तिकडे जावा. जेव्हा पण घरी केला आता घासभर खाऊन जावं. आजच उशिरा जातात, ते तर दररोज 6 वाजता जातात. आता सकाळी आम्ही जागरण नसल्यामुळे आम्ही 6 तिथे झोपून राहतो 10, 11 वाजेपर्यंत. आणि समजा मूडमध्ये नसली बायको आणि शेजारी कोणतरी जाताना विचारेल, घे वहिनी काय जेवण बिवण झाला की नाही, कसल्या भाऊजीनं जेवणाची फवा, आणि ह्या रात्री मडा घडसून कोणता गेला तर भेगायला राहून झोपला. खरा तर तिची बायको म्हणत नाही मडा, पण एक पद्धत. आणि समजा चांगल्या मूड मध्ये अशी असेल आणि दुसऱ्या दिवशी विचार, घे पहिली अजून गुंडू बुवा उठाक नाही, नको नको भाऊजी, रात्री ओरशीसून बारी करून पहाटे 3 वाजता येईल, चिरा पडला काय करून सुद्धा राहणार नाही. हो म्हणजे हे विषय नाही, वाईट अर्थ काहीच घेऊ नका. हे तू एक लक्षात घे, इकडे बघ, तू आयुष्यात कधी सुधरू शकत नाही. ह्यो असो प्राणी आहे ना, म्हणजे देवा शपथ तो 9 महिने आईच्या उदरात रवा करत नाही, तो आधीच म्हणत पडलेलो. हो, आपल्याकडे एक पद्धत आहे की एखाद्याच्या घरी कोण गेलं तर आपण पाय लावून जातो, भेटायला जातो की बाबा आई गेली, वाईट वाटलं. माझ्या ह्याच्या म्हणजे आमच्या दोघांच्या मित्राची आई गेली हो एक दिवस, बिचारी देवांनी झाली. मी म्हटलं बुवा मी त्यांच्या घरी भेटायला जाणार, तर मी माका म्हणालो बुवा मी पण येतोय पाचारू, म्हणजे पाय लावून. तर म्हटलं चल. अरे तू एकटू जा ना, तुझ्या पण जवळ. तर नाही म्हणालो बुवा तुम्ही खूप छान बोलताना, मागा जर ऐकता कसं काय पाचार तुटता. तर म्हटलं ठीक आहे. मी गेलोय त्यांच्याकडे, गेले, खूप वाईट वाटलं. म्हटलं तुमची आई गेली, वृद्धापकाळाने घेतली गेली. हो जशी तुमची आई होती मित्राला सांगितलं, तशी ती माझी आई होती. तो बाजूक रवाना ऐका, एक शब्द तोंडातून काढीत तो उकार, एक शब्द नाही, ऐका होतो फक्त. त्याच्यानंतर मी पुढचं वाक्य बोललो, तुमची आई तर एवढी जबरदस्त होती की केवळ ती तुमची किंवा माझी आई नसून अख्ख्या गावाची आई होती. तो विचारून ढसा ढसा रडाक लागलो. आणि आम्ही त्या पाचारण करून आम्ही घरात गेलो. काय कर्म धर्म स्वयोग. 8 दिवसांनी ह्याच्या मित्राची बायको वारली, तरुण त्याच्या मित्राची बायको वारली. जो म्हणालो आता गुंडूबुवा काय बोलतात माका माहित आहे, त्यामुळे ह्याचा गुंडूबुवा परत बोलायची गरज नाही. मी म्हणालो एकटो जातो. जो गेलो एकटो, मित्र बिचारो तरुण, ऐन तारुण्यात त्याची बिचारी बायको गेलेली. जो गेला समजा खूप वाईट झालं मित्रा.
आणि वाक्य फेकले, अरे जशी ती तुझी बायको होती तशी ती माझी बायको होती. त्याबरोबर त्यांना दांडो काढले. पण बोललो जाऊ दे, त्या ओघात बोललो असा बरं. इतक्या बोलून ह्या भोळ्याच्या लक्षात येऊ नाही, पुढचं वाक्य फेकले आणि म्हणता, रे ती तुझी ती माझीच काय बायको, अख्ख्या गावाची बायको होती. ह्याचा जीव जायचं का काढावले. अरे बोलताना म्हणून बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात आणि काय बोलावं ना याच्यासाठी संपूर्ण आयुष्य जावं लागतं. लक्षात घे. लहानपणापासून देवा शपथ सांगतं, म्हणजे शाळेत असलं सगळ्यात उशिरा शाळेत जावं आणि शेवटच्या बेंचवर येऊन बसा. ह्याची हाईट किती आणि बोबडो बोला. बाई आली संदीप, तू एकतर उशिरा आलायस आणि मागे बसलायस, हे फळ्यावर काय लिहितो ते तुला दिसतंय का? बाई नो वैता वैता दिसता, खायचा काही दिसतं ना. अरे हो, आमका पण चुटके सांगू देतात ना, पण तुझ्या त्या लेवलीचे चुटके आमका नाही. तुझे वेट अर्थाचे असतात. बाईने एकदा तर कहर केले देवा शपथ. 8वी ना म्हणजे लोक प्रत्येक वर्गात 1-2 वर्ष राहल्याशिवाय पुढे जाऊच नाही. 7वी 8वीत असताना बाईंनी सांगलेली, अरे इकडे कोण बाई असेल तर राग म्हणू नका, म्हणजे कोणतरी बाई असू शकते, त्यांचा विषय नाही, सुटक्या बोलतो. बाईंनी सांगितलं की तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. या वाक्याचा कर्मणी प्रयोग कर. वाक्य काय? तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. याला कर्मणी प्रयोग काय करतो? वाक्य तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. ह्यानं सांगले माझ्या सुंदर सहवासात तिला दिवस गेले. किती सांगू शकतो, किती जुन्या नव्या. अहो शाळेत मी 1 नंबर शाळेमध्ये होतो. माझी बहीण या शाळेमध्ये शिक्षिका होती. सरस्वती पूजन चालायचं. सरस्वती पूजन, पूर्वीचं सरस्वती पूजन, आता त्याचं नाव चेंज झालं, आता गॅदरिंग म्हणतात. त्या सरस्वती पूजनाला आम्ही लहान होतो ना तेव्हा स्टेज बीज काय खळ्यात, शाळेतल्या खळ्यात आम्ही आमचे बाबा नाही पण आमच्या आई बिचारी येऊन बसा समोर. तेव्हा आमच्या बहिणी शाळेत गेलो आम्ही त्यांच्या कार्यक्रमात पुढे ना काय गाणं सुरू केलं, नाचिये मोया काय पुढचा कडे सांगला आहे किंवा समोरचे शेजारी पाजारी असं केलं का काया काया. आणि आता ते आता घराकडून पाठवतली तयार करून पोरग्यांका. तो पोरगो गॉगल बिगल लाव तयारीतच येतो. स्टेजवर लोक आहे त्यांनी साऊंड चालू याच चालतं. लक्षात घ्या. आता ते राहिले त्या आठवणी. पूर्वी तुम्हाला सांगतो नवऱ्या म्हणजे बाप सांगायचा मुलीला की या नवऱ्याबरोबर तुला लग्न करायचंय. मुकाटपणे लग्न करायची ती मुलगी. एवढे वजन होतं बापामध्ये. आता बापाला रिस्पेक्ट एवढा नाही आहे, आईला रिस्पेक्ट नाही. 20-21 वर्षाची पोरगी वाढते ना आणि जेव्हा कॉलेजला जायला लागते आणि 1-2 वर्षाच्या प्रेमाखातर 20-21 वर्षाचं आपल्या आई बापाचं प्रेम विसरते आणि बाहेरच्या बाहेर पळून जाते. त्यावेळेस बाप जेव्हा समाजात फिरतो त्या ओरोसच्या मार्केटमध्ये फिरताना तेव्हा लोक बोट करून सांगतात, अरे तो मोठेपणा सांगा होतो परवा पोर गेला पळान. तेव्हा त्या बापाशी वाटतं ह्या पोरी जन्म दिलो ना त्याच्यापेक्षा जलमताच एका जर ठार मारला असतं ना तर बरा झाला असतं. लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक मुलीने इथे लक्षात ठेवायचंय, जर जायचं असेल आपल्या आई वडिलांना सांगा की मला माझ्या या मुलाशी माझं प्रेम आहे, तुम्ही 100% जा. त्या बापाच्या मनाचा कधीतरी विचार करा ना. त्या बापाबद्दल कोण कधी बोलतो का? आईवरती अनेक गाणी झाली, आईवरती अनेक कविता झाल्या, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, परंतु साने गुरुजींनी श्यामचा बाप कधी लिहिला नाही. लक्षात घ्या. आणि त्या बापालाच माहिती असतं की आपण कुटुंबासाठी किती 20-21 मुलगा मुलगी कॉलेजला जायला लागली, औशीकडे सांगतले आहे बाबांका सांग ना माका एक मोबाईल घेऊन दे, अँड्रॉइड. बापाक फक्त सांगितलं ना बायकोन पोरगो जाता कॉलेजमध्ये फीस घेऊन या मोठं मोबाईलचो 300-400 रुपये मजुरीक जाणारो बाप ना क्षणाचं विलंब न करता कर्ज बाजारी होऊन आपल्या मुलाक अँड्रॉइडचं फीस घेऊन